हॅलो फ्रेंड्स, तर हे पहा मस्त असा आज तूप आपण बनवणार आहोत. तर ही साई मी जमा करून ठेवली होती आणि मी रवीने करायचा प्रयत्न करते, पण काय माहिती रवीने होतच नाही आहे. ही रवीवरून प्रेस केले की फिरते, पण आज तिला फिरतच नाही आहे. म्हणून मी हे मिक्सरचं भांडं काढले. चला तर आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये तूप बनवूया. तर याला मी काय केलं होतं, साईला रात्रभर फ्रीजरच्या बाहेर ठेवलं होतं, कारण आता बऱ्याच दिवसाची साई जमा करायची म्हणल्यावर ती फ्रीजमध्ये काही राहत नाही, फ्रीजमध्ये पिवळी पडते. त्यामुळे मग याला फ्रीजरमध्ये ठेवावं लागतं. मग फ्रीजरमध्ये ठेवलेली साई बाहेर काढून रात्रभर बाहेर ठेवायची आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्यामध्ये विरजण टाकून, म्हणजे दही टाकून किंवा ताक असेल तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते टाकून ह्याला दिवसभर बाहेर ठेवायचं. आणि मग त्यानंतर मस्त असं फ्रीजमध्ये थंड पाणी, ह्याला थंड पाणी भरपूर लागतं. मी तर आईस क्यूबच जे असतं पाण्यामध्ये मिक्स करून देते. तर भरपूर असं थंड पाण्याने मग हे बनतं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पहिले फिरून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये थंड पाणी टाकायचं आणि मग आपलं लोणी सगळं वरती येतं आहे. मग ते आपण कलेक्ट करून घेऊ शकतो. मग त्यानंतर याला कडवायला ठेवायचं. कडवायला ठेवल्यानंतर ह्याला मी चांगलं 1 तास कडवलं आहे. आणि ज्यावेळेस सुरुवातीला ठेवतो त्यावेळेस कंटिन्यू ह्याला हलवावं लागतं आहे, कारण ते एकदम उतू येतं आहे भातासारखंच. मग सगळी आपली मेहनत वायाला. तर हे पहा आता या स्टेजला देखील जवळजवळ झालं 40 ते 50 मिनटं. मग हे कढतं आहे, तरी पण अजून ह्याला 10 मिनटं लागणार आहेत, कारण हे छोटे छोटे जे बबल दिसतात ते अजून थोडंसं त्यामध्ये राहिलेलं जे पाणी वेस्टेज असते ते चांगलं शिजवून मग हे इतकं क्लीन होईल, पूर्ण खालचं सरफेस दिसेल एवढं क्लीन होतं पूर्ण छान कढल्यावरती. तर हे पहा अजून थोडंसं 10 ते 15 मिनटं ह्याला आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग हे छान आपलं घरचं बनवलेलं तूप रेडी होणार आहे. तर हे पहा मी काय म्हटलं तुम्हाला, एकदम क्लीन असं खालचं सरफेस दिसते, इतकं छान असं तूप आपलं घरच्या घरी बनवून रेडी आहे. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने तूप बनवता मला कमेंट करून नक्की सांगा. कोणी बऱ्याच जणी रवीने पण बनवत आहे, आता तर बऱ्याच जणी बनवतच नाही घरी तूप. तर पण असं कधीतरी आपल्या हाताने बनवलेलं तुपाची जी टेस्ट आहे ती मार्केटच्या तुपाला कधीच नाही येत. तर हे पहा मस्तपैकी छान असं तूप बनवून मी डब्यात भरून ठेवलं आहे आणि याचा सुवास पूर्ण घरभर दरवळतो आहे, इतका छान सुगंध मस्त. तर चला याचा शिरा तर अगदी एकदम मस्त लागतो. तर आता मी भरपूर वेळ झाला याला बनवते आणि फायनली तूप हे रेडी झालेलं आहे आणि मी ह्याला आता डब्यामध्ये भरून आपण ह्याला तर ठेवून देऊया. पहा किती छान तूप आपलं झालं आहे. आता हे थंड झाल्यावर याच्या छान अशा गोल रवाळ हे तूप बनणार आहे. तर हे पहा माझ्या अवताराकडनं का बघू, आज मला बिलकुल वेळ मिळाला नाही आहे. तर चला बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.